हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण कोकणी पद्धतीचं पातोली करणार आहोत। अतिशय साधी, मऊ, लुसलुशीत आणि करायला पण पटकन अशी ही आहे। तर चला आपण सुरुवात करूया। ही बघा कशी लुसलुशीत झालेली आहे। तर चला सुरुवात करूया। एक नारळ घ्यायचा आहे, थोडासा मोठाच घ्यायचा आहे आणि कट करून असा त्याचा किस काढून घ्यायचा आहे। मी मिक्सरला लावलेला आहे। आता हे नारळ फोडून बारीक करून घेतलेला आहे। त्यावर गूळ टाकलेला आहे आणि हे बघा जेवढा किस नारळाचा किस झालेला असेल तितकंच गूळ घ्यायचा आहे आणि हे दोन्हीही एकत्र मिक्स करून घेणार आहोत। प्रमाण सेमच घ्या। मला आता अंदाज आहे म्हणून मी ते अंदाजे घेतलेला आहे। हे बघा आता हा गूळ मेल्ट झाला की त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे तूप टाकायचं आहे आणि स्वादाला वेलची पावडर टाकलेली आहे। आता हे सगळं मिक्स करून घेणार आहोत। आता हे बघा जायफळ पावडर वापरण्यापेक्षा जायफळ असं ताजं किसून टाकलं ना की स्वाद खूप छान येतो। तर हे बघा मी जायफळ किसून घेतलेलं आहे। आता हे सगळं मिक्स करून घेणार आहोत। पकडीने धरून घ्यायचं आहे आणि गूळ सगळा मेल्ट झाला पाहिजे। हे बघा आता हे सगळं सारण व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे। गॅसची फ्लेम आता बंद करणार आहोत। झालेली आहे, आता साईडला ठेवून घेतलेलं आहे। आता कढई गरम करायला ठेवायची आहे आणि 1 ग्लास असं पाणी उकळायला ठेवलेलं आहे। बघा आता चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि 2 चमचे तूप टाकायचं आहे। आता व्यवस्थित उकळी आली की त्यामध्ये मी हे बघा इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत, त्याची बारीक अशी दळून आणलेले आहेत, त्याचं हे पीठ आहे। आता हे बघा अशा पद्धतीने हे असं सोडून घ्यायचं आहे आणि हे बघा हे सुद्धा प्रमाण 1 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे ना, तर 1 ग्लास तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला इंद्रायणी तांदूळ तुमच्याकडे नसेल तर जो चिकट भात होणार असेल तो कोणताही घेतला तरीही चालेल। हे बघा आता हे असं मिक्स करून घेणार आहोत। हे बघा असं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि गॅस आता मात्र बंद करायचा आहे आणि ही कढई गरमच आहे, त्यावर आता फिरवून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं झाकण ठेवून असंच ठेवून द्यायचं आहे। आधी पहिलं सगळं हे हलवून घ्यायचं आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, गुठळ्या सगळ्या फोडून घेणार आहोत। हे बघा एकजीव सगळं पीठ करून घेणार आहोत। आता काय करायचं, 5 मिनटं तसंच ठेवलेलं होतं झाकण ठेवून। आता एका परातीमध्ये असं काढून घेणार आहोत। हे पीठ अजून गरमच आहे कारण कढई अशी जाडजूड असल्यामुळे हे गरमच बॅटर आहे। आता काय करायचं, हे सगळं असं जरा पसरून ठेवायचं आहे जेणेकरून थंड होऊन जाईल, म्हणून असं पसरून ठेवणार आहोत। आता थंड पाणी एका ग्लासामध्ये घ्यायचं आहे आणि थोडं पाण्याचं असं हे करून सोडून असं मळून घेणार आहोत। थोडं पाणी लावायचं आहे, गरम आहे ना त्यामुळे थोडं थंड पाणी, हंड्यातलंच पाणी आहे हे, असं पूर्ण थंड किंवा कोमट वगैरे असं काही नाही, नॉर्मल आपलं पाणी आहे। आता हे 2 मिनटं छान असं मळून घेणार आहोत। हे बघा असं जितकं हे पीठ चांगलं मळू तेवढं सॉफ्ट करू तेवढं हे छान असं चवीला छान लागतं। थोडंसं पाणी अजून लावायचं आहे आणि व्यवस्थित परत मळून घेणार आहोत। हे बघा असं मऊ छान मळलं की असं फाटलं जात नाही, म्हणून चांगलं मळून घेणार आहोत। आता हे अशी लाटी करून घेणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने आता झालेलं आहे मळून। जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता हे बघा ही हळदीची पानं आहेत, ती पण स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत। आता एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आहे एका भांड्यामध्ये। आता हे बघा ही हळदीची पानं आहेत, त्याचे पाठचा पुढचा देठ कट करून घेणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने, जर नाही केलं तरी चालतं पण दिसायला बरं दिसतं म्हणून हे पाठचा पुढचा देठ कट करून घेणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने, अजून एक दाखवते तुम्हाला। हे बघा अशी पाठची बाजू कट करायची आहे, पुढची बाजू कट करायची, दोन्ही बाजू अशा कट करून घेणार। आता मी सगळ्या अशाच पद्धतीने सगळे हे पानं अशीच कट करून घेणार आहे। हे बघा आता झालेली आहे सगळी पानं कट करून। आता हे कटिंग पॅड घेतलेला आहे, आता त्यामध्ये
एक गोळा लिंबाच्या आकाराचा किंवा थोडासा त्यापेक्षा थोडासा जास्तीचा घ्यायचा आहे पीठ आणि असं थापून घ्यायचं आहे. या दाखवल्याप्रमाणे असं व्यवस्थित असं थापून घेणार. जितकं बारीक थापता येईल तितकं थापून घेणार आहोत. आता त्यामध्ये जे नारळाचं पण जे बॅटर केलेलं आहे त्याच्यावर सोडून घेणार आहोत. हे बघा असं व्यवस्थित सोडून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं फोल्ड करायचं आहे. हे बघा आणि असं मिठवून घेणार आहोत. असं आणि पाणी उकळलं त्यावर जाळी ठेवायची आहे आणि असे एक एक सो ठेवून घेणार आहोत. हे बघा आता दुसऱ्या पण अशाच पद्धतीने घ्यायचं आहे. हे बघा जितकं पातळ करता येईल तितकं पातळ करायचं आहे. थोडं चिकटत असेल तर पाण्याचा हात लावायचा आहे आणि अशा पद्धतीने करून घेणार आहोत. हे बघा पातळ करायचं आहे. हळदीच्या पानांचा एक फ्लेवर खूप छान येतो. नक्की तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. हळदीच्या कारण जसं आपण मोदक करतो तेच आहे, फक्त हळदीच्या पानाचा फ्लेवर येतो ह्याच्यामध्ये ना, तर चवीला खूप छान लागतं. असं छानच वाटतं खायला. हे कोकणामध्ये हे जास्त केलं जातं सर्रास. बाकीच्या ठिकाणी पण करतात पण कोकणामध्ये हे ह्या दिवसात खूप करतात. अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे आणि अशी बाजू फोल्ड करायची आहे. हे बघा असं प्रेस करून साईडला पण अशाच पद्धतीने हे बघा. आता हे अशी बाजू बंद करून घेणार आहोत. आता हेही ठेवून द्यायचं आहे. हे बघा आता आपण अशाच पद्धतीने सगळे करून घेतलेले आहेत. आता एक 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून उकळून चांगलं वाफ काढून घेणार आहोत. हे बघा 15 मिनटाने उघडून बघायचं आहे शिजलेलं आहे. झाकण काढायचं हे झाकण काढून बघायचं आहे असं हे करून. आता काय करायचं, गॅस बंद करायचा, झाकण तसंच ठेवायचं आहे आणि पूर्ण थंड होऊन असंच थंड होऊन द्यायचं. अर्धा तास लागतो थंड व्हायला. आणि हे बघा आता मी काढून घेतलेलं आहे पूर्ण थंड झाल्यावर. हे बघा किती छान व्यवस्थित असं झालेलं आहे. चवीला एकदम अप्रतिम झालेलं होतं. तर चला हे बघा वेळात वेळ काढलात माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू आपण नवीन रेसिपीसोबत. तर बाय.